मी आहे दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे पहा, एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत जे मी स्वतः शिलाई केलेले आहेत आणि दोन्ही ब्लाऊज काय झालेले आहे, थोडेसे फिट्ट झालेले आहेत पोटामध्ये. म्हणजे बाहीमध्ये थोडेसे नॉर्मलच फिट आहेत, परंतु पोटामध्ये काय झालेलं आहे, हे जे ब्लाऊज आहेत ना जास्तच फिट्ट झालेले आहेत. म्हणजे कमीत कमी ना याच्या मला ना 2 टिपा, म्हणजे एवढी एक टिप पूर्ण आणि त्याच्यापेक्षा अर्धी, म्हणजे हे पहा इथून इथपर्यंतची एक टिप आणि इथून ही अर्धी टिप आहे ना इथपर्यंत एवढा ब्लाऊज ना लूज करायचा आहे. तर इथं पहा मी काय केलेलं आहे, चेस्टमध्ये जुळवून घेतलेलं होतं तरी पण आहे ना ब्लाऊज थोडासा फिट्ट झालेला आहे. तर फिट्ट होण्याचं कारण काय झालं होतं, कस्टमरने जो मापाला ब्लाऊज आणला होता, म्हणजे जो मला माप घेण्यासाठी ब्लाऊज दिला होता, तोच ब्लाऊज ना ऑलरेडी त्यांचा ना खूप फिट्ट होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, मला म्हणाले की याच ब्लाऊजच्या मापावरती ब्लाऊज शिवा. मग मी काय केलं, तो या मापाच्या वरतीच ब्लाऊज येणं शिलाई करून घेतला. तर करून घेतल्यामुळे हा ब्लाऊज काय झाला तर एकदम फिट्ट असा झाला. मग मी काय केलं, पुन्हा त्यांना त्या नेहला आल्यानंतर मला म्हटल्या की ब्लाऊज खूप, म्हणजे वेअर केल्यानंतर त्या म्हटल्या की ब्लाऊज आहे ना खूपच असा फिट्ट झालेला आहे आणि लूज करून द्या. तर मी म्हटलं असा कसा लूज झाला, मी तर फिटिंग परफेक्ट करते. परंतु त्या म्हटल्या नाही, खूपच फिट्ट झालेला आहे. त्यांनी मला वेअर करून दावला आणि मी पाहिलं की कमीत कमी 1.5 टिप तरी मला उसवायला लागणार आहे. मग मी हा उसवायला घेतलेला आहे. परंतु यामध्ये माझी काही चुकी नसताना काय झालं, मला हे उसवायचं काम लागलं. पहा, होतं असं कधी कधी. परंतु मग मी त्यांना काय म्हटलं, मी चिपा उसवतोपर्यंत तुम्ही काय करा, मापाचा जो ब्लाऊज आहे तुम्ही मला दिलेला तो घालून बघा बरं, मला दाखवा बरं. तर म्हटलं नाही, तो मला चांगला बसतो. परंतु नंतर मी म्हटलं नाही, एकदा घालून दाखवा मला. आणि त्यांनी तो ब्लाऊज घातला आणि तो ब्लाऊज त्यांना अजिबात देखील बसलाच नाही. पहा, म्हणजे काय झालं, तो पण ब्लाऊज ह्याच्या एवढाच फिट्ट झाला. आणि मग त्या थोड्याशा हसल्या, मला म्हणलेल्या की नाही, हाच ब्लाऊज थोडासा फिट्ट होता. मी म्हटलं हां, माझ्याकडून असं कसं, कारण माझी फिटिंग करण्याची पद्धत ही एकदम परफेक्ट आहे. मी एवढी मस्त फिटिंग करते की माझे ब्लाऊज एकदम मस्त असे येतात. पहा, तर मग त्या म्हटल्या हां अगं, माझ्याकडूनच असं झालेलं आहे की मीच फिट्ट ब्लाऊज आहे तो मापाला दिलेला आहे. मग असं होतं. पहा, म्हणजे त्यांच्या चुकीची शिक्षा ना आपल्याला कधी कधी भोगायला लागते आणि माझ्या बाबतीत तसं झालं. मग मी हे दोन्ही ब्लाऊज आहेत ना पटपट असे पहा उसवून घेतले. तर उसवून घेतल्यानंतर आता बाहीमध्ये मला एकच टीप उसवायची आहे. पहा, तर मी तुम्हाला समोरासमोर हे उसवून दाखवलेलं आहे. बाहीमध्ये मला काय करायचं आहे, एकच टीप उसवायची आहे. तर ती मी उसवून घेतली. आणि उसवताना खरं तुम्हाला सांगू का, टीप मारणं खूप सोपं असतं, परंतु टीप जे असते ना घालणं ते खरंच खूप अवघड असतं. आणि अशाच प्रकारे पहा, मी हे आहेत ना सगळे ब्लाऊज आहेत ना आता उसवून घेणार आहे. आणि एकाच बाजूला उसवाय मला किती वेळ गेला आणि सगळ्या बाजू उसवायला मला किती त्रास होणार आहे. तर एक ब्लाऊज मी तुम्हाला उसवून येणार फिट करून दाखवणार आहे. म्हणजे फक्त उसवलं म्हणजे काम झालं असं नसतं. तर आहे ना, उसवलं म्हणजे काम झालं असं नसतं. तर याला पुन्हा तुम्हाला फिटिंगची ना टीप मारावं लागते. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे उसवून दिला की त्याची फिटिंग परफेक्ट आली असं नसतं बरं का बऱ्याचदा. आणि त्याला अजून तुम्हाला एक फिटिंगची टीप मारावं लागते. ती कशी मारायची ते पण मी त्या व्हिडिओत तुम्हाला पुढे दाखवते. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. किंवा तुम्हाला ब्लाऊजबद्दल काय विचारायचं असेल तर ब्लाऊज कटिंग, ब्लाऊज स्टिचिंगबद्दल. तर मी हे पहा दुसरी पण टीप दोन्ही बाजूच्या उसवत आणलेल्या आहेत. म्हणजे या बाहीची टीप आहे ना थोडीशी खूप लांबून म्हणजे आहे. पहा, म्हणजे इथं थोडासा गॅप आहे. मला फक्त एकच उसवायची आहे बाहीमध्ये आणि पुन्हा असं डबल टीप का मारायची आहे पुन्हा मला. तर या साईडला उसवल्यानंतर ही टीप असते ती इथपर्यंत उसवलेली आहे. तर ती उसवत पुढं जाऊ नये म्हणून मला काय करायचं आहे, ह्याला डबल टीप मारायची आहे. तर हे पहा, बाहीतली टीप माझी उसवून झाली. म्हणजे आता बाहीचं दोन्ही बाजूचं उसवून झालं. तर हे दोन्ही ब्लाऊज मी अशाच प्रकारे काय करणार आहे, तर आहेत ना लूज करणार आहे. तर याला फिटिंगची पुन्हा टीप कशी मारायची ते पण तुम्ही पहा. म्हणजे तुमच्याकडून जर असं काही झालं तर तुम्हाला काय करता येणार आहे, तर ते परफेक्ट करता येणार आहे. पहा, आणि मी काय केलं, आता ही पण टीप काढून घेतली इकडची पोटातली. म्हणजे पोटातून कमरेतून छातीपासून खाली 2 टिपा उसवलेल्या आहेत मी. आणि वरची जी आहे ती मी एकच टीप उसवलेली आहे. असं होतं. पहा, म्हणजे आपल्या चुकीची शिक्षा नसताना आपल्याला शिक्षा भेटते टेलर असल्यानंतर. आणि आज माझं तसंच झालं. म्हणजे एवढी परफेक्ट टेलर असून सुद्धा माझ्याकडून
हे असं होऊन बसलेलं आहे. तर आता मी याला टिप मारून दाखवणार. टिप कशी मारायची म्हणजे तुम्हाला फिटिंग परफेक्ट. पोटामध्ये 2 टिपा उसवलेल्या आहेत आणि बाहीमध्ये 1 टिप उसवलेली आहे. तर एका ब्लाऊजलाच मी तुम्हाला काय करणार आहे, फिटिंग करून दाखवणार आहे. आणि दुसऱ्या ब्लाऊजला पण पहा किती लूज केला हे दाखवायला मला सोपं पडेल आता तुम्हाला. तर पहा दुसरा ब्लाऊज जो आहे तो किती फिट आहे. म्हणजे हा मापाच नाही, मीच शिवलेला आहे ब्लाऊज. मापाचा ब्लाऊज त्या घेऊन गेल्यात आणि त्यांना म्हणलं मापाच्या ब्लाऊजच्या टिपांना तुम्हीच उसवा आता. हे असं झालं पहा. तर हे पहा एवढा ब्लाऊज आहे ना माझ्याकडून त्यांचा फिट्ट झाला होता. तर या ब्लाऊजला मी आता तुम्हाला टिप कशी मारायची ते पण दाखवते. पहा या ब्लाऊजला मी आता तुम्हाला टिप मारून दाखवते. तर हा आहे मशीनचा धागा मी पटकन लावून घेतलेला आहे आणि इथं मी तुम्हाला आता पटकन लगेच टिप मारून दाखवणार आहे. तर टिप मारताना पहा काय करायचं, टिप मारताना अगोदर खडून आखून घ्यायची टिप. कधीही टिप डायरेक्ट मारायची नाही की तुम्हाला कुठून कुठे मारायची आहे. तुम्ही जर डायरेक्ट मशीनने टिप मारायला गेला तर काय होणार आहे, डायरेक्ट मशीनने टिप मारायला गेल्यानंतर तुमची जी टिप आहे ती सरळ याच्याऐवजी वाकडी तिकडे येते. हे पहा मला इकडं एकच टिप करायची होती, म्हणजे मला इथूनच टिप मारायची आहे पहा इकडं. तर पहिली टिप जी उसवलेली आहे ती पूर्ण सोडून दुसरी टिप आहे ती अर्धीमध्ये अशी टिप मारायची आहे मला. म्हणजे एवढंच अंतर सोडायचं आहे मला इथं. तर इकडची बाहीत मला कुठेही टिप मारायची नाही आहे, परंतु लेवल बरोबर मी इथपर्यंत टिप घेणार आहे. तर इथं पण पहा मला हे अशा प्रकारे लुझिंग ठेवायचं आहे आणि इथं आहे ना अर्ध्यात म्हणजे हाफमध्ये मला टिप मारायची आहे. असं करायचं आहे. तर मी टिप कशी मारणार आहे पहा. बाहीपासून सुरुवात करावी लागणार आहे तुम्हाला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुम्ही म्हणताल की बाही आता सोडून द्यायची का, पण तसं नाही. अगदी पहिल्या टिपेला ना चिटकून दुसरी टिप घ्यायची. पहिल्या टिपेला चिटकून दुसरी टिप घ्यायची. तर पहा इथपर्यंत पूर्ण आलं. आता इथं दुसरी एक टिप आहे त्याला जुळून टिप घ्यायची. तर इथं जुळून घ्यायची म्हणजे आपल्याला पुन्हा कधी उसवायला लागलं तर हे आहे ना एकसारखं होईल. पहा किती नाजूक टिप बसली, ही खूपच नाजूक बसली. म्हणजे एवढंच मला फिटिंग होईल होती. तर आता मी ती दुसरी टिप सोडून दिलेली आहे, त्याच्या सगळ्याला टिप मारली आहे. अशा प्रकारे मी आता आतनं काय केलं, फिटिंग केली. तर दुसऱ्या बाजूला पण मी अशाच प्रकारे फिटिंग करणार आहे. तर सोपा आहे पहा. म्हणजे फक्त टिपा व्यवस्थित मारायला लागणार आहे. इथं पहा अस्तर थोडंसं कमी पडलेलं आहे, पण ती एवढी फिटिंग उसवल्यानंतर हे त्यांना बरोबर बसणार आहे. असं होणार आहे. तर इकडच्या पण बाजूने मी तशीच करणार आहे पहा. इकडच्या बाजूने मी थोडंसं पोटामध्ये टीप घेतलेली आहे. तर इथं पहा जुळून आला. आता मग अशी ना माझी इथली टीप काढलेली ना बाहीची ती थोडीशी मोठी होती, त्यामुळे मी इकडं थोडीशी टीप घेतलेली. परंतु आता मला इकडं टीप घेऊन जमणार नाही, कारण ही जी टीप आहे ती माझी छोटी आहे. तर ही टीप मी आता इकडं घेणार. तर ती कशी घेणार पहा. इथं मध्यापर्यंत या टिपेपर्यंत मी आले, बाहीची इथपर्यंत टीप मी उसवलेली आहे तिथपर्यंत. इकडं टीप मारली अशा प्रकारे मी काय केलं, फिटिंग केली. तर इकडच्या बाजूला पण टीप मारून देणार. जर एक टीप उसवायची असते ना मग काही टिपा माराव्या लागल्या नसत्या, परंतु 2 टिपा उसवायच्या होत्या म्हणून अख्खी फिटिंग केल्यावर मला त्रास झाला. पहा अशा प्रकारे मी आतून ना फिटिंग केली. हे पहा अशा प्रकारे एवढं उसवलं मी, एवढं उसवलं म्हणजे 1.5 उसवलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर पहा हा ब्लाऊज रेडी केला, असाच मी दुसरा पण नंतर रेडी करणार आहे.